जवळजवळ पेन आणि जावळे यांच्या दरम्यान, त्यामध्ये सुद्धा अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला जावळे संघाकडून पाहायला मिळाली होती. पूर्णपणे रोखून ठेवलं होतं. तशाच प्रकारची गोलंदाजी या मैदानामध्ये पनवेल संघाकडून होताना दिसते. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अतिशय जबरदस्त. यावेळेला मैदानामध्ये आपण पाहू शकतोय सागर आणि भावेश अशी जोडी यावेळेला मैदानामध्ये पाहू शकतोय. सागर आणि गोलंदाज मुकेश नाईक कोल्ही गावातील हा खेळाडू. तर की खूपशा उपच्या मॅचेस मध्ये हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला खेळताना पाहतो. आपली गोलंदाजीची जादू आणि फलंदाजीची जादू या मैदानामध्ये, प्रत्येक मैदानामध्ये तो पोष करत असतो. अतिशय वेगाने टाकणारी गोलंदाजी ही त्याची खरी ओळख आहे. यावेळचा जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू लावण क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपळाईने वाराच्या वेगाने चेंडूवरती झेपावतोय आणि पुन्हा एकदा एकेरी धाव. म्हणजे मोठा फटका मारण्याचं कुठलंही स्वातंत्र्य दिलं जात नाहीये. कारण की आपण पाहिलं की पनवेलच्या गोलंदाजा ताफ्यामधला अजून एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहू शकतोय. तो मात्र मुकेश नाईक कोल्ही गावातील हा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. या गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये पाहू शकतोय की प्रशांत घरात यावेळेला तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून मैदानामध्ये जात आहेत आणि आपण पाहू शकतोय या मैदानामध्ये डान्सिंग बॉयच्या भूमिकेमध्ये जितेंद्र पाटील अतिशय जबरदस्त कामगिरी. कारण की या मॅच मध्ये ते डोक्याला हात लावतात की चौकारही मारला जात नाही, मला नाचायला मिळत नाहीये. म्हणजे खरोखर रागावलेले आहेत. कारण की खरा राग नाहीये. थोड्याच वेळामध्ये चौकार षटकारांची काहीतरी आतिषबाजी व्हायला त्यांना आपल्या नृत्यांचा नजराणा दाखवायला मिळेल अशीच आपण आशा करूया. कारण की आता जर विचार केला तर या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजावर आक्षेप आल्यामुळे निश्चित रूपाने तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून प्रशांत गरत या वेळेला आपण पाहू शकतो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आणि भावेश कशा प्रकारची शेवटच्या षटकामध्ये कामगिरी करेल हीच. कारण की आपण पाहू शकतो प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या असते. कारण की एक चांगला सामना होण्यासाठी चांगली धावसंख्या होणं गरजेचं आहे. कारण की अशाच प्रकारे जर स्कोरिंग रेट चालू राहिला तर निश्चित रूपाने एक तुटपुंचं आव्हान ठेवावं लागेल. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू आपण पाहू शकतो लागवड क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या आणि इथं मात्र आत्महत्या पाहायला मिळते. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद. दरम्यान आपण पाहू शकतोय 6वा फलंदाज 6वा खेळाडू 6वा शिलेदार बुरजावरून खाली पडतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश वायाळ गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला मिळतोय. कारण की पुन्हा क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज 7वा बुरजावरून खाली पडतोय. आत्महत्या. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आपण पाहू शकतो चालू क्रमवारीचा आढावा घेतला तर 28 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 8 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. कारण की आपण पाहू शकतो एखाद्या टँकरला गळती लागावी तशी मात्र गळती लागलेली आहे. नवीन फलंदाज मनीष कन्फर्म. नवीन फलंदाज बहुतेक महेश मैदानात जातोय. यावेळचा मिस्टर स्ट्रोक मुकेश नाईक स्वतः चेंडूवरती 9वा खेळाडू बुजावरून खाली पडतोय.